तुमचे बाळ आता 6 महिन्यांचे झाले आहे का? आणि तुम्हालाही प्रश्न पडतो का, की आता काय खायला सुरू करावं? बाळ बसत नाही तर काय करावं? किंवा दात येतात ना एवढी चिडचिड का होते? तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य मित्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण ऐकत आहात विश्वास आरोग्यविषयी गप्पा फार्मसीसोबत. तर या सीरीजमध्ये या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं, की जन्मल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात बाळाची डेव्हलपमेंट कशी होते आणि त्यामध्ये नवीन पालकांनी त्याची काळजी कशी घ्यावी. त्यानंतर आपण पाहिलं, की 3 ते 6 महिन्याच्या बाळांची आपण काळजी कशी घ्यावी आणि आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 6 ते 9 महिने या बाळाचा डेव्हलपमेंटचा पिरियड आहे. तर यामध्ये आपण त्याची काळजी कशी घ्यावी? तर यासाठी खूप महत्त्वाचा काळ असतो 6 ते 9 महिने. हा बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचा काळ असतो. या काळात बाळ नवीन गोष्टी शिकायला लागतं आणि पालकांनी योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाला सॉलिड फूड कधी द्यावं आणि कशी सुरू करावं, बाळ बसायला कधी लागतं, दात येताना काय काळजी घ्यावी, लसीकरण आणि सेफ्टी याबद्दल महत्त्वाची माहिती. तर सिटिंग माइलस्टोन बाळ बसायला लागतं. तर 6 ते 9 महिन्यांच्या दरम्यान बाळ हळूहळू आधाराने बसायला लागतं. काही बाळं 6 महिन्यात बसतात, तर काहींना 8 महिने लागू शकतात. हे नॉर्मल आहे. उदाहरणार्थ अनेक पालक सांगतात, की शेजारच्या बाळाचे 6 महिन्यात बाळ बसायला सुरू झालं आणि माझं बाळ अजूनही बसत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगवेगळी असते. तुम्ही काय करू शकता? तर बाळाला मऊ जागेवर बसवण्याचा सराव करा. उशीचा आधार द्या आणि रोज थोडं टमी टाईम द्या. एक महत्त्वाची गोष्ट, बाळाला जबरदस्तीनं बसवू नका आणि जास्त वेळ बसवू नका. कारण यामुळे मसल स्ट्रेन किंवा मसल पेन बाळाला होऊ शकतो. तर बाळाला सॉलिड फूड सुरू करायचं आहे. तर 6 महिन्यानंतर फक्त आईचे दूध बाळासाठी पुरेसे राहत नाही. बाळाच्या वाढीसाठी एक्स्ट्रा न्यूट्रिशन लागते. म्हणून पूरक आहार सुरू करणं आवश्यक असतं. 6 महिन्यानंतर फक्त आईचं दूध बाळासाठी पुरेसं राहत नाही. बाळाच्या वाढीसाठी एक्स्ट्रा न्यूट्रिशन लागते. म्हणून पूरक आहारही सुरू करणं आवश्यक आहे. तर काही पालक विचारतात, की आईचं दूध चांगलं आहे, मग अन्न का द्यायचं? कारण 6 महिन्यानंतर बाळाला आयर्न आणि इतर न्यूट्रिशन जास्त लागतात. हे ते फक्त दुधातून मिळत नाहीत. तर याची सुरुवात कशी करावी? सुरुवातीला 2-3 चमचे अन्न द्या. बाळाला जबरदस्तीनं खाऊ घालू नका. आणि नवीन पदार्थ दिल्यावर त्याची ॲलर्जी सिम्प्टम्स दिसतात का? किंवा नवीन पदार्थ त्याचं पचन होतंय का? हे पहा. फर्स्ट फूड सुरुवातीला नेहमी पचायला सोपं आणि मऊ पदार्थ द्यावेत. जसे की तांदळाची पेज, डाळीचे पाणी, कुस्करलेले केळ किंवा उकडलेले सफरचंद. अनेक वेळा आजी किंवा नातेवाईक म्हणतात, की थोडं मीठ किंवा साखर टाका, म्हणजे बाळ खाईल. पण लक्षात ठेवा, 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर टाळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बाळाच्या किडन्या पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 1 वर्षापर्यंत मधसुद्धा देऊ नका. का? ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर दाताची काळजी कशी घ्यावी? 6 ते 9 महिन्यात बाळाचे दात यायला हळूहळू सुरू होऊ लागते. त्यामुळे बाळ जास्त लाळ गाळणे, वस्तू तोंडात टाकणे, चिडचिड करणे, चावण्याचा प्रयत्न करणे, जुलाब होणे हे नॉर्मल आहे. पण जास्त असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर अनेक पालक घाबरतात आणि बाळ अचानक एवढे का चिडचिड करते? पण अनेक वेळा कारण दात येणे हे असते. तर यामध्ये काय कळावं? बाळाला क्लीन टीथर द्या. टीथर मेडिकल शॉपमध्ये मिळून जातं. जे बाळाला चावून त्या हिरड्या मऊ मऊ पडण्यात मदत होते. स्वच्छ हातांनी हिरड्यांची मसाज करा. शक्यतो हे आईनेच केलेलं चांगलं. एक महत्त्वाची सूचना, मेडिकल स्टोअरमधून जेल घेऊ नका, वापरू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. तर याची हायजीन कशी मेंटेन करावी, याची काळामध्ये काळजी कशी घ्यावी? तर या वयात बाळ प्रत्येक वस्तू तोंडात टाकतं. दिसलं की टाक तोंडात. त्यामुळं इन्फेक्शन होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून हायजीन खूप महत्त्वाचं आहे. जर बाळाने खाली पडलेले टॉय तोंडात टाकले, तर लगेच इन्फेक्शन होऊ शकतो. म्हणून फिडिंगच्या आधी हात धुवा, बाळाची भांडी स्वच्छ ठेवा, खेळणी नियमित साफ करा. छोटी सवय, पण एक मोठा फायदा. बाळाची नखे लहान ठेवली तर
स्क्रॅच आणि इन्फेक्शन हे दोन्ही टाळता येतं, कारण नकामध्ये घाण साचण्याची ही चान्सेस जास्त असतात यामध्ये. लसीकरण. बाळाचे वेळेवर लसीकरण करणे म्हणजे पालकांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य. 9 महिन्याला मिसलेस किंवा एमआर व्हॅक्सिन्स दिली जाते. तसेच व्हिटॅमिन एचा पण डोस दिला जातो. काही पालक म्हणतात हेल्दी बाळ दिसते मग व्हॅक्सिन कशाला द्यायची गरज आहे. पण व्हॅक्सिन हे आजार झाल्यावर नाही तर आजार होऊ नये म्हणून दिलं जातं. व्हॅक्सिनेशन कार्ड हे नेहमी अपडेट ठेवा आणि त्यानुसार आपल्या व्हॅक्सिनेशनची डेट मिस करू नका. तर बेबी सेफ्टी. या वयात बाळाची क्युरिओसिटीची वाढ होते. बाळ जे दिसते ते पकडते आणि तोंडात टाकते. अनेक अनेक ॲक्सिडेंट्स हे स्मॉल ऑब्जेक्ट्स तोंडात गेल्यामुळे होतात. म्हणून लहान वस्तू बाळाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवा. इलेक्ट्रिक शॉक कव्हर वापरा. आणखी एक कॉमन मिस्टेक, बेबी वॉकर वापरणे. डॉक्टर्स अनेक वेळा वॉकर्स अवॉइड करायला सांगतात, कारण इंजुरी रिस्क जास्त असते. नेहमी लक्षात ठेवा, 6 ते 9 महिने हा बाळाचा योग्य डेव्हलपमेंटसाठी फाउंडेशनचा पिरियड आहे. जर तुम्ही या काळात योग्य आहार, स्वच्छता, लसीकरण, सुरक्षित आणि आनंदी वातावरण ठेवलं, तर बाळाची ग्रोथ ही चांगली होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला वेळ द्या, त्याच्याशी बोला आणि प्रेम द्या, कारण इमोशनल डेव्हलपमेंट पण तितकीच महत्त्वाची आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 9 ते 12 महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी, त्याची डेव्हलपमेंट पिरियड कशी असते, त्यामध्ये काय करायला हवं, काय करू नये. यामध्ये पालकांसाठी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तर जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन आरोग्यदायी माहितीसाठी आरोग्यमित्र फार्मासिस्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या बाळाची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. धन्यवाद.